हा धन्यवाद प्रिन्स 11 क्रिकेट संघ कोलते आयोजित मैत्री ट्रॉफी 2026चे अतिशय देखणा दिमागदार पर्व आपण बघतो. अगदी शेवटची रात्र या स्पर्धेची. दीपकदादा पाटील यांची ही मैत्री ट्रॉफी जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा, मान्यवरांचा आणि खेळाडू मित्रांचा आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करू. अतुल पिंगले यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या. अतुल पिंगले एक यशस्वी आयोजक घोडुली गावचे आमचे, यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती. आई गावदेवी आंबिवली आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष चालू आहे. तो सिद्धू 11 कैरे. हॅलो, मॅचला सुरुवात या ठिकाणी होती. या पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय करण घनसोलकर, मोठं नाव क्रिकेटमधील. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार, सागर पाटीलचा हा ब्रँडेड चौकार. डीजे अगदी पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले, स्वतःला सिद्ध केलं सागर पाटीलला. अगदी बराचसा क्रिकेटचा अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावरती बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. अगदी दुसऱ्या चेंडूवरती अगदी प्रयत्न केला होता. प्रयत्न थोडासा असफल ठरला. शतरक्षकाच्या हातामध्ये अगदी चेंडू, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. निर्धार चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. या षटक क्रमांक पहिलं चालू आहे मैदानावरती आणि पहिल्या चेंडूवरती करण घनसोलकरनं चौकाराचा मार खाल्लाय. त्याच्यानंतर चेंडू आला निर्धाव. पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. 9 शतरक्षक प्रतिबंधामध्ये बांधलेत आणि 2 शतरक्षक सीमारेषेलगत तैनात. जबरदस्त प्रहार, अगदी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फक्त चेंडूला जागा बनवली, दिशा दिली आणि चेंडू फेकून दिलाय. सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा अजून एक मोठा सागर पाटीलचा चौकार. प्रियांक अगदी या चेंडूवरती चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं टोटल धावफलकावरती धावा लागल्यात, त्या 8 धावा. सिद्धू 11 खैरे अगदी फुल फॉर्ममध्ये टीम आहे. अगदी या वर्षामध्ये हंगामामध्ये जर बघायला गेला, नरेंद्र पाटील अगदी डावखुरी हाताचा फलंदाज याच्यावर अगदी या ठिकाणी आले. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण सर्वांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही गतवर्षीप्रमाणे करत असतो. दीपकदादा पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातील अगदी व्यावसायिक खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम दीपकदादा पाटील करतात. हा चेंडू पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न केला होता. बॅट्समन चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. आणि अगदी पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. टोटल धावफलकावरती 8 धाबा आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी चेंडूची पूर्तता त्या ठिकाणी केली गेली. आपण बघतोय खऱ्या अर्थानं दीपकदादा पाटील यांनी बघितलेलं स्वप्न होतं हे. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आपण बघतोय मैत्री ट्रॉफी गतवर्षीप्रमाणे ते आणत असतात. हे दुसरं पर्व आहे मैत्री ट्रॉफीचं आणि जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करू. फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती आक्रमण. सागर पाटील अगदी चेंडूवरती आक्रमण, आक्रमण आणि आक्रमण करतोय. हा तिसरा चौकार सागरच्या बॅटमधून आलाय. डीजेला संधी असेल. हा सनी पाटील यांनी आम्हाला माहिती दिली आहे. सागर पाटील यांनी जर अर्धशतक मारलं तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अगदी सनी पाटील यांना आपण विनंती करू या आपण मुख्य मंचावरती. हा अतुल पाटील आणि सागर पाटील या दोघांसाठी सुवर्ण संधी आहे. पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. करणवरती आक्रमण चालू आहे. चेंडू खणून काढलाय. क्षेत्ररक्षक आवाक्याच्या दिशेने चेंडूच्या दिशेने धावतोय. चेंडू उचलणार, फेकणार तोपर्यंत हा हा म्हणता चेंडू गेला. सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा सागर पाटीलच्या बॅटमधून चौथा चौकार.
पाच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं ते काम करतात कृष्णाजी भवरे यांच्या माध्यमातून ही लाईटची व्यवस्था अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन दीपकदादा पाटील यांची ही स्पर्धा मैत्री ट्रॉफी 2026चा अतिशय देखणं आणि दिमागदार पर्व शेवटची रात्र आहे या स्पर्धेची अगदी लकी ड्रॉच्या कुपनसुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला उपलब्ध आहेत आपण बघतोय अगदी कोणतरी एक चिठ्ठी काढल्यानंतर ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल तो मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने या स्कूटीचा मानकरी ठरेल त्याच्यानंतर आपण बघतोय वॉशिंग मशीन आहे त्या ठिकाणी स्मार्टफोन हा चेंडू जबरदस्त खणून काढलाय कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार त्यांच्या आवाक्याच्या बाहेर गोलीच्या वेगाने गेलाय चेंडू झाला फरार येतोय चौकार 'अगदी पूर्णपणे प्रयत्न त्यांचे चालू आहेत गाभाच्या अस्मितेचा प्रश्न गाभाच्या अस्तित्वाची लढाई मैदानावरती या ठिकाणी खेळली जाते सिद्धू 11 कैरे आणि आंबिवली हा संघर्ष मैदानावरती आहे हा चेंडू जबरदस्त प्रहार डोल्याचे पांगडे फेरणारा हा फटका काय घडलं मैदानावरती या चेंडूवरती कितपत धावा मिळतील पंचांचा निर्णय आला 4 धावा या चेंडूवरती डीजे 30 धाबा धावपलकावरती दीपकदादा पाटील या स्पर्धेचे मुख्य घटक आहेत आणि त्याने बघितलेलं स्वप्न मात्र त्यांनी सत्यामध्ये उतरवलं त्यांचे सुपुत्र प्रियांगला आम्ही विसरून जमणार नाही प्रियांगने फार मेहनत घेतली या स्पर्धेसाठी चेंडूची पूर्तता असू द्या पाण्याची पूर्तता असू द्या पाहुण्यांची खबरदारी असू द्या सर्व काही प्रियांग आणि प्रिन्स यांच्या माध्यमातून आणि त्यांचे सहकारी घेतात त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय जबरदस्त प्रहार अतुल पाटील दाखवून दिली आपल्या मनगटातली ताकद मी का खेळपट्टीवरती आल्यानंतर पहिल्या चेंडूपासून षटकार का मारतो हे दाखवून दिलं आणि चेंडू फेकून दिलाय वाईड श्लोंगॉपच्या डोक्यावर आलेला हा दंडनी षटकार अतुल पाटील यांच्या बाबतीमध्ये आम्ही नक्कीच सांगू ज्या वेळेला अतुल पाटील खेळपट्टीवरती जातो ना स्ट्रायकर एंडला स्ट्राईकला असू द्या नॉन स्ट्राईकला असू द्या जेव्हा तो पहिला चेंडू खेळतो ना त्यावेळेला तो कधीच एक धाव घेत नाही त्याला माहिती आहे तो डायरेक्ट मारामारी करतो म्हणजे असं क्रिकेट आहे झटपट क्रिकेट आहे अतुल पाटीलचं सागर पाटील असेल त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावरती मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आपण बघते रजत असेल म्हणजे खऱ्या अर्थाने सिद्धू 11 करिअर टीम आता मी तर म्हणे जान निर्माण करते मैदानावरती टोटल धाबा धावपलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 37 वरती हा बायकर मॅन आहेत रज्जूला आपण विसरून जमणार नाही अतुल पाटील कमालीचे एफर्ट्स मैदानावरती अगदी क्षेत्ररक्षक झाला प्रेक्षक त्याच्या आबाक्याच्या बाहेर आणि पंचांनी दर्शवलाय या चेंडूवरती नोचा इशारा आलाय टोटल 7 धावा या चेंडूवरती कोरल्या जातील डीजे गुंडा है मांस है अगदी अतुल पाटील जसा खऱ्या अर्थाने मित्रांनो वादळ आले ना मैदानाच्या आतमध्ये सिद्धू 11 करिअर टीमकडून अगदी विचार करण्यास भाग पडला आता आंबिवली टीमला सिद्धू 11 करिअर टीमला काय कमालीचे एफर्ट्स गावाच्या नावासाठी हा प्रयत्न चालू आहे 100% योगदान अतुल पाटील आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून देतोय टोटल धाबा धावपलकावरती लागल्यात त्यात 44 धाबा 44 धाबा हेलिकॉप्टर फिरला अतुल पाटीलचा चेंडू खेळपट्टीवरती कारंगत राहिला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावपलकावरती लागल्यात प्रथम नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर सिद्धू 11 करिअर टीमच्या 45 धाबा धावपलकावरती आल्यात अगदी षटक क्रमांक दुसरं चालू आहे मैदानावरती प्रमोद पाटील गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय प्रमोद पाटील हा चेंडू सागर पाटील यांना अगदी
त्यांना त्या चेंडूवरती सन्मान दिला. अगदी फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी पडली. एकच धाब्या चेंडूवरती मिळते. एका धाब्याच्या बरोबरीनं 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर टोटल धाबा धावफलकावरती लागल्या. जमेची बाजू आहे सिद्धू इलेव्हन कैरे. 46 धाबा धावफलकावरती लागल्या. सिद्धेश पाटील या ठिकाणी आले असतील तर त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यावं. 46 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सागर पाटील आणि अतुल पाटील ही जोडी अगदी या हंगामामध्ये मी तर म्हणेन पूर्णपणे हवी ठरले. सिद्धू इलेव्हन कैरे टीम ज्या ठिकाणी ज्यांनी या टीमने एंट्री घेतली ना त्या ठिकाणी ते चषकाचे हकदार ठरलेत. म्हणजे असा टीम मिटिंग अजिबात करू नका. आंबिवली टीम प्लीज. आंबिवली हा नक्कीच. आता थोड्याच वेळात आपण बघतोय प्रीतमदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन होईल व्यासपीठावरती. अगदी दीपकदादा पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम मैत्री काय असते हे दाखवून दिलंय दीपकदादा पाटील यांनी. 2:15 वाजलेत. 2:15 झालेत आणि या कालावधीमध्ये आपला बहुमूल्य वेळ काढून प्रीतमदादा म्हात्रे अगदी व्यासपीठावरती येतात. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करू. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. नेरे आंबिवली आणि आई गावदेवी आंबिवली आणि सिद्धू इलेव्हन कैरे हा संघर्ष मैदानावरती चालू आहे. तिसरं षटक आहे प्रगती पथावर. आर्यन पाटीलवरती आता आक्रमण चालू आहे. अतुल पाटीलनं चेंडूला सन्मान दिला. 17 नंबरचा खेळाडू चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त एकच धाब्या चेंडूवरती मिळतीय. एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती लागल्यात त्या 47 धाबा. अतुल पाटीलला माहिती आहे करण गंसोलकर ही मोठी विकेट अगदी आंबिवली टीमकडे आहे आणि त्याचं खऱ्या अर्थानं मी म्हणजे ज्वलंत उदाहरण धरून हा खेळ मैदानाच्या आतमध्ये सिद्धू इलेव्हन कैरे करतीय. अतिशय चांगला खेळ त्यांचा मैदानाच्या आतमध्ये राहिला. टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 47 वरती. 47 धाबा धावफलकावरती या चेंडूवरती प्रयत्न करतो अतुल पण प्रयत्न थोडंसं असफल ठरलाय. हा चेंडू गेलाय करण गंसोलकरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती या ठिकाणी सांगता होती. षटक क्रमांक 3 चालू आहे. आर्यन पाटीलकडे चेंडू सुपूर्त केलाय कर्णधारानं. हा चेंडू जबरदस्त प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणा. चेंडू उचलणार फेकणार थोडीशी कंबल उडाली. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये आणि सागर पाटील न मात्र 2 धाबा पूर्ण केल्यात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल 49 धाबा धावफलकावरती आल्यात. 49 धाबा धावफलकावरती. पहिल्यापासून आक्रमण हा बचावात्मक पर्याय मैदानाच्या आतमध्ये वापरला सागर पाटील आणि अतुल पाटीलला. ही पाटील बंधूंची जोडी खऱ्या अर्थानं आता घाम फोडतीये आंबिवली टीमला. मैदानावरती क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी का होईल हे सांगणं फार कठीण असतं. सध्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. कमलाकर शेठ बोराडे, तुलसीराम शेठ पाटील, जगू शट्टे मॅचचा आस्वाद घेतोय. प्रशांतदा खांडेकर आहेत, नवनाथजी हडप सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करू. अतुल पाटीलने स्वागत केलं पाहुण्यांचं. चेंडू फेकून दिलाय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर आलेला कल्पेश जाधव सांगतात या चेंडूवरती आला 6 धावा. या 55 धाबा धावफलकावरती आल्यात. गणेश पाटील यांनी आम्हाला मगाशी कॉल केलेला. अगदी सिद्धू इलेव्हन कैरे टीमची मॅच लागेल तुम्हाला काही करून तुम्हाला मायक्रोफोनवरती यायचं आहे. गणेश पाटील आमचे कैरे गावचे त्यांचं आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. 55 धाबा धावफलकावरती. अतुल पाटील थांबायचं नाव घेत नाहीये. चेंडू फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक झाला. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू झालाय आणि आला षटकार आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं टोटल 61 धाबा धावफलकावरती. डीजे संदीप बोराडे सर. पाहुणे येतात या ठिकाणी. आपण बघतोय प्रीतमदादा म्हात्रे, अगदी दीपकदादा पाटील यांचे फार जवळचे मित्र आहेत. अगदी खऱ्या अर्थानं आपण बघतोय आपला बहुमूल्य वेळ काढून 3ऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी रेफर करणे. या ठिकाणी 3ऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी केली गेली आहे. वाईटसाठी हा रेफर केलं पंचांनी त्या ठिकाणी.
येस थँक्यू डीजे. दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहिली अर्थातच दीपकदादा पाटील यांचे स्नेही आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर अगदी ज्यांचा बॅनर या स्पर्धेच्या माध्यमातून झलकला जातोय पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं. एक बहारदार व्यक्तिमत्व, डॅसिंग पर्सनॅलिटी, राजकारणातला एक भरपूर मोठा अनुभव सध्या या व्यासपीठावरती क्रिकेटच्या महानगरीमध्ये ज्यांचं आगमन झालंय ते आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते या व्यासपीठावरती दाखल झाले आहेत. बऱ्याचशा उशिराने खरं म्हणायला गेलं तर प्रीतमदादांसाठी बरेचसे मान्यवर आज वाट पाहत होते, परंतु थोडे ते सुद्धा विलंबाने दाखल झाले. परंतु दीपकदादा पाटील यांना दिलेला शब्द आज त्यांनी खरा करून टाकला आहे, कारण इथे शेवटची रजनी आहे आणि आता या शेवटच्या रजनीनंतर पुन्हा एकदा 365 दिवस या स्पर्धेची आपल्याला वाट पाहावी लागणार. आणि प्रीतमदादा म्हात्रे आज एक मैत्री चषकांमध्ये वर्णन करताना आपण पाहतोय की अगदी दाद देण्यासाठी ते या मंचाच्या ठिकाणी दाखल झालेत. या सामन्याचा ते आस्वाद जरूर घेतील आपण पाहतोय. जाऊयात कॉमेंट्री बॉक्सकडे. हा नक्कीच संदीप सर, आपण फक्त वाईट चेंडूची मागणी मैदानातून झाली आहे. हा चेंडू सागर पाटीलनं टपली मारली, क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धावतात, गोलीच्या वेगाने चेंडू जातोय. त्या ठिकाणी आपण बघतोय काय घडलं मैदानाच्या आतमध्ये आणि एकच धाव या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 63 धाबा. 63 धाबा धाव फलकावरती आल्यात. अरे कुठे लावला याने, कपडे फाटले तरी चालतील रे, पण इथे माणूस फाटता कामा नये. शेवटची रात्र गाजवतोय आज. बिचारे श्वान मागे झोपले होते त्यांना पण उठून लावले. तर आडवा करा. नाही रे, राहू दे आता, पूर्ण करून टाका. केला का? ओके चला, मंडल आभारी. नाही होतं कधी कधी असे, बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती है. ठीक आहे, जाऊयात कॉमेंट्री बॉक्सकडे. हा 63 धाबा धाव फलकावरती लागल्यात. अतुल आपण बघतोय प्रयत्न करतोय आणि खऱ्या अर्थानं सागर पाटील आणि अतुल पाटीलला जान निर्माण केली. मी तर म्हणेन सिद्धू 11 हा 12 चेंडू मध्ये 41 धाबांची बहारदार केली अतुल पाटीलनं केली. अगदी षटक क्रमांक मैदानावरती आपण चालू आहे, बघतोय शेवटचं चालू आहे. जबरदस्त प्रहार अतुल पाटीलनं आपल्या ताकद सिद्ध केली. अजून एक मोठा षटकार त्याच्या बॅट मधून येतोय आणि धावांपर्यंत मजल गेली आहे सिद्धू 11 कैरे टीमची. 69 धाबा धाव फलकावरती आल्यात. वैयक्तिक आपण बघतोय अतुल पाटील खेळतोय. हॅरी, जर पाहायला गेलं तर अद्यापपर्यंत आपण पाहतोय हायेस्ट धावसंख्येचा स्कोर सध्या तरी आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा नक्कीच, अगदी शेवटची रात्र या स्पर्धेची. प्रीतमदादा म्हात्रे आपण बघतोय आणि दीपकदादा पाटील यांची काय मैत्री आहे ती खऱ्या अर्थानं आता बघितली असं सर्वांनी, कारण त्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो. अतुल पाटीलला खऱ्या अर्थानं जबरदस्त खेळ मैदानावरती केलाय, कमालीचे एफर्ट्स. जर अतुल पाटीलची तुम्हाला बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच या फलंदाजासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दादाचं बोलणं असतोय थेट, कमी नाही कशाचे जनसेवेसाठी दादाचं बोलणं असतोय थेट. हा हॅरी, मगाशी बक्षीस लावलेलं सनी पाटील यांनी आम्हाला मगाशी सांगितलं अतुल पाटील असू द्या नाही तर सागर पाटील असू द्या, कोणी अर्धशतक मारा आणि 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता सनी पाटील यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. सनी पाटील
अतुल पाटीलनं काय कमालीचे एफर्ट्स मैदानावरती प्रत्येक चेंडूवरती तो आक्रमण करतो. मी पहिलेच म्हटलं होतं बोर्डे सर, ज्यावेळी अतुल पाटील खेळपट्टीवरती जातो ना त्यावेळी तो कधीच एक धाव घेत नाही. तो पहिला षटकारांचा चौकार शोधत असतो. ही फार महत्वाचं आहे, कारण तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे, तो आत्मविश्वास जरूर मैदानात पाहायला मिळाला आहे. परंतु जशी आपण चर्चा करत होतो, एकीकडे मैत्री चषक 2026 चर्चा रंगली, कारण आम्ही सुद्धा ज्यावेळी मैदानावरती आलो त्यावेळी आजकाल बऱ्याच ठिकाणी मैत्री चषक होताना दिसून येतात. जबरदस्त प्रहार. सागर पाटील पण अगदी प्रयत्न करत होता, पण थोडासा मी तर म्हणेन पटका कमी लागला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. आता मात्र गोल्डन डकचा शिकार ठरला सागर पाटील शेवटच्या चेंडूवरती. आणि टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 76 धाबा. येणार शेवटचे 24 चेंडू, 77 धावसंख्येची गरज आहे ती करण घनसोलकरच्या टीमला. अर्थातच हॅरी आपण चर्चा जरूर करणार आहोत. सेकंड इनिंगला एकीकडे सुरुवात जरूर होईल आणि मी आपण जाऊयात मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे. अर्थातच जसं माझं मैदानामध्ये बोर्डे सर एक मिनिट, अगदी सर्वात मोठी पार्टनरशिप सिद्धू 11 कैऱ्या टीमची झाली आहे. सागर पाटील आणि अतुल पाटील या दोघांची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या या दोन खेळाडूंसाठी झाल्या पाहिजेत. दरम्यान आपण पाहतोय मध्यंतर झालाय. आपण सेकंड इनिंगला एकीकडे सुरुवात होईल आणि खरं म्हणायला गेलं ना तर अगदी माझी जशी आज मैदानात एंट्री झाली आणि आम्ही या पूर्णपणे बॅनरकडे पाहिलं आणि विचार करत होतो, आजकाल सर्वच ठिकाणी दोस्ती चषक, मैत्री चषक, जोडी नंबर 1 पाहायला मिळतं. परंतु या मैत्री चषकाची उत्सुकता फार मोठी होती आणि जसं मी पाहिलं बॅनरकडे त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हे मैत्री चषक कोणाच्या नावाने. आणि खरोखर आहे दीपकदादा पाटील आणि एकीकडे पाहायला गेलं तर प्रीतमदादा म्हात्रे यांच्या नावाची चर्चा आता मात्र चारही रजनीमध्ये आपल्याला रंगलेली दिसून आली आहे. आणि याच मैत्री खातीर या मैत्री चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकीकडे धुरंधर राजकीय नेतृत्व तर एकीकडे सामाजिक नेतृत्व सध्या मंचावरती पाहायला मिळतं आहे. आणि जाऊयात अर्थातच पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते, एक कणकर नेतृत्व राजकारणातलं, यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय दीपकदादा पाटील यांच्या समवेत हा सन्मान केला जाईल. मी विनंती करेल दीपकदादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी प्रीतमदादा म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. पनवेल महानगरपालिकेचा एक डॅशिंग विरोधी पक्षनेते म्हणून ज्यांची ओळख आहे, खरं म्हणायला गेलं तर अगदी शेतकरी कामगार पक्षाची यशस्वीरित्या वाटचाल आणि धुरा त्यांच्या खांद्यावरती रायगड जिल्ह्याची आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळते. ते प्रीतमदादा म्हात्रे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती संयोजन कमिटी आपण पाहतोय त्यांच्या समवेत हा सन्मान या व्यासपीठावरती रंगला जातोय. मायेची उबदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र, त्याच समेत या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह आणि शुभेच्छांचा पुष्पगुच्छ त्यांच्यासाठी सजला गेला आहे. आणि खरं म्हणायला गेलं तर अगदी विरोधी पक्षनेते आहेत म्हणून एक सन्मान बरोबर त्यांनी ते हातात घेतला आहे आणि पाहतायत की नक्की काय आहे. परंतु एक जरूर सांगून देईल की अगदी जगाला दिलेला सगळ्यात मोठा संदेश आपल्याकडून झाडे जगवा आणि झाडे लावा हा संदेश तुमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि तीच एक वृक्षाचं रोपटं सध्या प्रसारित करण्यासाठी त्यांना प्रदान केलंय, त्याचा त्यांनी स्वीकार केलाय. दरम्यान मॅचला एकीकडे होईल सुरुवात. इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. आदरणीय प्रशांतदा मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अगदी एक सावली म्हणून सध्या प्रीतमदादा म्हात्रे यांच्या पाठीशी हे व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहे. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मैत्री चषकाची ही तर खरी ख्याती आहे. प्रिन्स 11 क्रिकेट संघ कलोते आयोजित मैत्री ट्रॉफी 2026 आपण पाहतोय. परंतु अनेक गोष्टी, अनेक चर्चा आम्ही करणार आहोत. अगदी आता विचार करतील प्रीतमदादा म्हात्रे मैदानात आले आणि ते विचार करतायत की अगदी जी बाईक लागली आहे त्या बाईकवरती शॉल झाकण म्हणून टाकलं. त्याचं कारण फार वेगळं आहे, आता ते सांगून देईल नंतर. परंतु ही बाईक मालिकावीरसाठी नाही आहे, दिसणारी समोर वॉशिंग मशीन ही मालिकावीरसाठी नाही आहे. अजून एक स्मार्टफोन आहे आणि तो स्मार्टफोन मालिकावीरसाठी नाही आहे. त्याचं एकमेव कारण की यावेळी आमचे दीपकदादा पाटील यांनी संपूर्ण प्रेक्षक वर्गाला या मैदानावरती खिलवून ठेवलं आहे आणि या प्रेक्षक वर्गासाठी ते पारितोषिक आहे. अगदी प्रेक्षक वर्गासाठी स्कूटी आहे, त्याच्यानंतर आपण पाहतोय वॉशिंग मशीन, एक स्मार्टफोन सध्या देण्यात येणार आहे. आणि हे लकी ड्रॉचे कुपन अगदी काही वेळातच तुमच्यासमोर प्रेझेंट केले जातील. बरीचशी कुपन प्रेक्षकांसाठी या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने कोण लकी विनर याच्यात असेल त्याच्यासाठी पारितोषिकं दिली जातील. त्याच समेत आदरणीय शिवराजदादा साखरे या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. मॅच ऑन होईल एकीकडे.
शिवराजदादा साखरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. येस रोहित, आपण मॅच कव्हर करा तिकडे, बाकी आम्ही सन्मानाकडेच वळतो. हा नक्कीच सिद्धू 11 कैरे टीमचे सिद्धेश पाटील यांच्याकडून अतुल पाटील यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. अगदी सगळा खेळ मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील आणि अतुल पाटीलला केला. जबरदस्त पार्टनरशिप राहिली. 76 धाबा धावपलकावरती लागल्या. 77 धावसंख्येची गरज आहे. आदरणीय प्रदीप दादा शेलार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. प्रदीप दादा शेलार या आपण मंचावरती आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. नक्कीच सचिनदादा मते आपण बघतोय अग्री सेना रायगड जिल्हा यांना सुद्धा विनंती की आपण मुख्य मंचावरती यावं. अर्थातच मला वाटतंय चौक ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिनदादा मते आपणास विनंती, आपण सुद्धा मंचावरती या. त्यांच्या अनुषंगाने सुद्धा एक जबरदस्त ट्रॉफी चौक परिसरात पाहायला मिळते. त्याच समेत आदरणीय वैभवदादा जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा होता सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. वैभवदादा जोशी या आपण मंचावरती. मी आजच्या रचनेमध्ये एकच चर्चा करतोय, सन्मान आणि खुर्चीला कोणी नाही म्हणू नये. खुर्ची सहजासहजी मिळत नाही आणि सन्मान हा आपल्या अस्तित्वाचा विषय असतो. वैभवदादा जोशी या आपण मंचावरती. हे फार महत्वाचं आहे, कारण ही भारतीय संस्कृती आपली आणि तिला जतन करण्याचा आपला वारसा आपण पुढे घेऊन जातोय, हेच फार महत्वाचं आहे. दीपक दादा पाटील आपण पाहतोय, ज्यांच्या शुभ हस्ते जोशी साहेबांचा सन्मान. त्यांची सुद्धा एकदम डॅशिंग पर्सनालिटी है. 2.5 किलो का हथौड़ा पड़ेगा तो समझेगा सामने वाले को. चला वळूयात कॉम्बॉक्सकडे, जिथे आवाज ऐकाल हॅरी पिंगला यांचा. हा नक्कीच समीरजी राणे आमचे मोरबेचे खऱ्या अर्थानं आपण बघतोय प्रीतमदादा म्हात्रे यांचे खंदे समर्थक आहेत. ते सुद्धा 3 दिवस कबर करत होते ही स्पर्धा. त्यांना सुद्धा विनंती की आपण मुख्य मंचावरती यावं. 77 धावसंख्येची गरज आहे. अगदी षटक क्रमांक चालू आहे मैदानावरती. पहिलं षटक आहे गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय राहुल राठोड गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन आलाय. सिद्धू 11 कैरे टीमच्या धावपलकावरती धाबा लागल्या. 76 77चा पाठला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा लवजी आणि काटरंग दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं. या चेंडूवरती प्रयत्न केला. चेंडूने शेवटच्या क्षणी उचली घेतली होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त एकच धाबा चेंडूवरती मिळती. एका धाबेच्या बरोबरीनं टोटल धाबा धावपलकावरती लागल्यात. 77चा पाठला करताना 9 धाबा. 9 धाबा धावपलकावरती आल्यात. अगदी पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. हा चेंडू अगदी करण घनसोलकर ही मोठी विकेट आहे खऱ्या अर्थानं. अगदी क्रिकेटमधील फार बहुचर्चेमध्ये असलेलं नाव, मोठं नाव आंबिवलीकरांचं. आणि हा चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव चेंडूची मी मात्र खेळपट्टीवरती सांगत आहोत. जसे निर्धाव चेंडू जाणार तसं आता दडपण वाढत चाललंय ते आंबिवली टीमवरती. आई गावदेवी आंबिवली या नावानं ही टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करते. सिद्धू 11 कैरे अगदी अतिशय फॉर्ममध्ये असलेला हा संघ सिद्धूचा आपण बघतोय मैदानावरती. पण या चेंडूवरती प्रयत्न केलाय. सागर पाटील चेंडूवरती आला होता. त्याच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा चौकार. त्याच दिवशी चर्चा केली होती दीपक दादांशी की प्रीतम दादा कधी येणार आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं 4 दिवसामध्ये एकदा तरी नक्की फेरी मारतील.
कारण त्यांचे जवळीक संबंध आहेत आणि मैत्री घट्ट आहे. संदीप बोर्डे सर खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावाने ही ट्रॉफी गतवर्षीप्रमाणे येत असते ते आमचे प्रीतमदादा म्हात्रे मॅचचा आस्वाद घेतात. त्यांचे संपूर्ण टीम आपण बघते मॅचचा आस्वाद घेते. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. शेवटचे 18 चेंडू आणि 64 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 64 धाबा म्हणजे या षटकामध्ये तुम्हाला हाणामारी करावी लागेल. या षटकामध्ये जर जास्तीत जास्त म्हणजे 20 ते 25 धाबा जर आल्या ना तर शेवटच्या 12 चेंडूमध्ये होऊ शकतात त्या. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी का होईल हे सांगणं पण कठीण आहे. 18 चेंडू आणि 64 गरज. पंकज ओंबळे फार मोठी अगदी हे गोलंदाज अतिशय वेगवान गोलंदाज आहे. वेगाचा बेताब बादशाह अगदी सिद्धू 11 कैरियर टीमचा. आणि फलंदाज मात्र या ठिकाणं बाद झालाय तो या ठिकाणं निलेश गाताडे बाद झालाय. मोठा धक्का बसलाय तो आई गावदेवी या ठिकाणं आपण बघतोय आंबिवली टीमला डीजे. धन्यवाद डीजे. दीपक शेठ पाटलांनी मार्केट केलाय टाईट. अगदी खऱ्या अर्थानं मार्केट टाईटच केलाय. कारण ही व्यक्ती साधी सुधी नसून अगदी असं बघितल्यानंतर असं वाटतं की ही व्यक्ती एकदम साधी आहे पण त्याच्या मनगडामध्ये एवढी ताकद आहे ना. अगदी त्यानं ते सिद्ध केलंय. आणि त्यांच्या प्रेमाखातीर प्रीतमदादा म्हात्रे 2:15 वाजता रात्री आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आले. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. सचिनदादा मते आणि त्याच्यानंतर उत्कर्ष मते या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यावं. हा चेंडू प्रयत्न चालू आहेत आंबिवलीकरांचे पण बॅटला आणि चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू त्या ठिकाणी उचली दिली. पंकज ओंबळे हुशार आहे गोलंदाज. बेताब बादशाह म्हणून या गोलंदाजाची चर्चा सिद्धू 11 कैरियर टीममध्ये नेहमी केली जाते. त्याचा हा चेंडू जातोय निर्धाव. अगदी अजूनही बऱ्याच धाबांची गरज आहे. दुसरा षटक आहे प्रगतीपथावरती. हा चेंडू बघा फसवा चेंडू फेकला असं वाटलं फलंदाजाला की पुनश्च तो चेंडू फेकेल का पंकज ओंबळे हुशार आहे. त्यानं अतिशय खोलवर पद्धतीने चेंडू फेकला आणि त्याच्यावरती अजून एक मोठा निर्धाव चेंडू. हा लवजी टीमचा कर्णधार आणि काटरंग टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. लवजी अल्पेश 11 लवजी या आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी आपण बघतोय. अगदी एक धाब्या चेंडूवरती मिळती आहे. एका धाब्याच्या बरोबरीनं 77चा पाठला चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अतुल पाटीलचा आक्रोश बघा. अगदी पूर्णपणे आक्रोश चालू आहे अतुल पाटीलचा. ज्यानं सुंदर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली. कमालचे एफर्ट्स सागर पाटील आणि अतुल पाटीलनं खऱ्या अर्थानं जे 4 रात्रीमध्ये जे नाही ना झालं ते करून दाखवलं सागर पाटील आणि अतुल पाटीलनं. अगदी पार्टनरशिप 76 धाबांची केली वैयक्तिक. जर पाहायला गेलं तर क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगणं पण कठीण असतं. पण 77चा पाठला करताना तर थोडीशी दमछाक झाली. नाजूक परिस्थिती निर्माण झाली आहे. विचार करण्यास भाग पडलंय. प्रथम नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर सिद्धू 11 कैरियर टीमनं आंबिवली टीमला हा टॉस करण्यासाठी या आपण या ठिकाणं काटरंग टीमचा कर्णधार आहे लवजी. हां दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी आलेत. आपण आपण प्रीतमदादांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते प्रीतमदादा म्हात्रे यांना विनंती असेल. आपले प्रमुख पाहुणे आहेत या स्पर्धेचे आणि खऱ्या अर्थानं वेळात वेळ काढून आपली संपूर्ण टीम घेऊन ते मात्र या ठिकाणी दीपकदादा पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम त्यांनी ते व्यक्त केलं. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते या नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला आपण बघतोय काटरंग आणि अल्पेश 11 लवजी या दोन संघादरम्यान. कॉल आहे लवजी टीमचा टेल आणि आलाय टेल. येस टॉस जिंकलाय डिसिजन. आम्ही फिल्डिंग करू. 3 ओव्हरची मॅच आहे परंतु दोघांनाही थांबवेल परंतु प्रीतमदादा तुमच्याकडे जरूर जाईल. अगदी एकंदरीत मी मगाशीच वर्णन केलं की प्रिन्स 11 क्रिकेट संघ कलोते आयोजित मैत्री चषक 2026. अगदी मी म्हटलं की बॅनर तुमच्या नावाचा सुद्धा झलकला
अगदी दीपकदादा पाटील यांच्या नावाची चर्चा आणि सातत्यपूर्ण आपल्या या दोनही व्यक्तिमत्वांचा जो बॅनर झलकतोय, ही मैत्री सातत्यपूर्ण टिकून राहावी हीच देवाकडे आशा बाळगेल. परंतु सध्या या स्पर्धेबद्दल काय सांगाल? रात्री 2:30 वाजता येतोय म्हणजे दीपकवर किती प्रेम असेल हे आता तुम्हाला दिसलंच असेल. एकदा जोरदार टाळ्या दीपकसाठी होऊन जाऊ द्या. प्रिन्स 11 क्रिकेट संघ कलोते आयोजित मैत्री चषक 2026. खरोखर मी दरवर्षी इथे येतोच आणि दीपकचा वाढदिवस आणि हे एकदम थाटामाटात जोरात करतो. असेच वाढदिवस तू साजरे करत राहा आणि सगळा असा हा मोठा कुटुंब हे सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि हे सगळे एकत्र असतील तर गावाचा विकास असेल. किंवा ह्या तरुणांसाठी जे तू आयोजन करतोस, हे आयोजन नुसतं नसून यांना आपल्याला भारताच्या टीममध्ये पुढे पाठवण्यासाठी आपण मदतगार राहू, हे कुठेतरी तुझ्या रूपाने त्यांना दिसेल. नक्कीच आता गेल्या या 2-3 वर्षात आपण बघतोय की जसा आपला चांभारलीचा रजत मुंडे, आपल्या उरणचे बरेचशी मुलं, ही सगळी आता आपल्या भारताच्या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि हीच खरी पोचपावती आयोजकांना आहे. कारण आयोजन करते नसते तर कदाचित यांना खेळवण्यासाठी कोणी नसते. आणि खरोखर ही मुलं आता ज्या पद्धतीनं पुढे चालली आहेत, यांना कधी अडचण येऊ नये. पण तुम्हाला एकच सांगतो दीपक, तू सुद्धा यांना ठामपणे सांग की अडचण आलीच तर हा प्रीतम म्हात्रे तुमच्या सोबत आहे, हे देखील मी तुम्हाला सांगतो. आणि खूप चांगलं आयोजन. आल्या बघितलं की काहीतरी हे लाईट असे टाकले आहेत का इकडे, काय काय नवीन टाकतोस मला काही कळत नाही. दरवर्षी काहीतरी नवीन असतं. परंतु इथे आलो की अर्धा पाऊण तास तरी बसावं लागतं. आत्ता मला वाटतं 2:45 वाजलेत आणि सकाळी लवकर उठायचं. आता काय झोपायचं काय उठायचं काय कळत नाही. परंतु हे तुझं प्रेम आम्हाला इथे खेचून आणलं. गावची जत्रा आहे आमच्या कोपरगावची आणि उद्या पालखी आहे, पण तरीसुद्धा ती जत्रेतून मी इथे आलो. हे सुद्धा दीपक तू लक्षात ठेव. सगळी मंडळी आपली जुनी आहेत आणि सगळ्या मस्तपैकी कुटुंबासारखी राहत आहेत. मुलं देखील लहान मुलं आता आहेत. उद्या सुट्टी ना रे? सुट्टी का? हां, सुट्ट्या पडल्या? मग काय तू इथेच आहेस रे. काय तुमच्यासाठी पण मॅच भरवायला सांगू आपण दीपक काकांना? चालेल? चालेल ना? अरे वा, चला मग. तर पुन्हा एकदा दीपक तुझं मनापासून कौतुक. आणि सगळ्यांना येणाऱ्या परवाच्या आंबेडकर जयंती निमित्तानं आपण सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यात चांगल्या मानवंदना दिल्या पाहिजे, या मताचे आपण सगळे आहोत. कारण आपण त्यांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे. त्याच्यामुळे हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पुन्हा एकदा आम्हाला बोलावून आमचा मान सन्मान इथे केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद प्रीतमदादा म्हात्रे. आज वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. थोडंसं मार्गदर्शन आमच्या या सर्व आयोजकांना, खेळाडूंना आपण केलात, त्याबद्दल आपलं मनस्वी आभार. हा 23 धाबा 10 पलकावरती लागले. प्रीतमदादा म्हात्रे, अगदी दीपकदादा पाटील यांचे फार जवळचे जवळीक मित्र आणि त्यांनी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून हजेरी लावली. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करू. सिद्धू 11 खैरे टीमने काय एफर्ट्स दिलेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी 77चा पाठला करायचा आहे. तो पाठला करताना आता मी तर म्हणत थोडीशी दमछाक झाली या ते आंबिवली टीमची. या चेंडूवरती प्रयत्न चालू आहेत पण प्रयत्न असफल या ठिकाणी ठरतायत. हा गोलंदाज जो आहे ना, अगदी हा प्रतीक मोरे, अगदी वावरल्याच्या मैदानावरती कमालीची एफर्ट्स, कमालीची गोलंदाजी, ज्यानं मिडन ओव्हर फेकण्याचं काम त्यानं केलं त्या मैदानावरती, त्याला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. पण या चेंडूवरती आपण बघतोय एकच धाब या चेंडूवरती मिळतीये. 77चा पाठला करताना आत्तापर्यंत मजल गेली आहे आंबिवली टीमची ती 24 धाबा.
शेवटच्या आता 6 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. 53 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू 53 धावसंख्येची गरज. म्हणजे 6 चेंडूवरती जरी दीपक शेठ 6 षटकार मारले तरी 36 होतील. पण ते आता नमस्कार केल्यानंतर तुम्हाला चमत्कार घडवावा लागेल. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आता कोण येणार, नरेंद्र येणार का, हा मोठा आता प्रश्न निर्माण झालाय. तुषार पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय. तुषार पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय. अगदी स्वप्नील पाटील यांची आजच आमच्या घरी पत्रिका आली. स्वप्नील पाटील आमचे कैऱ्याचे या ठिकाणी आले असतील तर त्यांना सुद्धा विनंती की आपण मुख्य मंचावरती या. शेवटचे 6 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज आहे. हा मधुकर बोराडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत घ्या, कारण बरंच उशीर झालाय. अगदी आम्ही पाहुण्यांच्या रेलचलीमध्ये विसरलो. मधुकर बोराडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल पाहुण्यांचं. हा चेंडू खणून काढलाय. पंकज ओंबलेकडे हा चेंडू विसाबलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळती. शेवटचे चेंडू शिल्लक आहे ते 5 आणि गरज आहे ती 52ची. शेवटचे 5 चेंडू 52 धावसंख्येची गरज आहे. अगदी हा भावेश ठोंबरेंचं आम्ही कौतुक करू. तन्मय पाटील ज्या ज्या ठिकाणी असतात ना त्या ठिकाणी भावेश ठोंबरे आपल्याला पाहायला मिळतात. तन्मय पाटील, भावेश ठोंबरे, संदीप बोराडे अगदी आपण बघतोय मॅचचा आस्वाद घेतात. 5 चेंडू आणि 52ची गरज आहे. जगन्नाथ शेट्टेचं आगमन या ठिकाणी झालं आणि चेंडूवरती फटका बसला आणि अजून एक मोठा धक्का बसलाय आई गावदेवी आंबिवली टीमला. डीजे गणेश पाटील आमचे कैरेचे अगदी कारण अतुल पाटीलने तशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली. सागर पाटीलनं जान निर्माण केली मैदानाच्या आतमध्ये आणि सिद्धू 11 कैरे टीम आता वर्चस्व गाजवते मैदानावरती. अगदी टोटल चेंडूंचा खेळ बाकी आहे ते आता फक्त 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 52 धावसंख्येची. शेवटचे 4 चेंडू 52 धावांची गरज आहे. अगदी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्सने केलाय. खऱ्या अर्थानं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर असं वाटलं होतं करण गणसोलकरची टीम काहीतरी चमत्कार कडे मैदानावरती, पण त्या चमत्काराला नमस्कार घातला अतुल पाटील आणि सागर पाटीलनं आणि त्याच्यावरती आक्रमण केलं आणि त्या आक्रमणाच्या जोरावरती 76ची पार्टनरशिप या मैदानावरती आपण बघतो. या 4 दिवसाच्या रात्रीमध्ये जो पराक्रम घडला नाही तो घडवून दाखवला सिद्धू 11 कैरे टीमनं. आणि या चेंडूवरती मात्र आपण बघतोय निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता शेवटचे 3 चेंडू आणि 52ची गरज. हा वाईट चेंडूची मागणी मैदानातून झाली. पंच शकील सरांनी सांगितलं हा चेंडू स्वेअर आणि या स्वेअरच्या मदतीनं मात्र एका धाब्याच्या मदतीनं जर पाहायला गेलं ना तर काहीच फरक पडणार नाही. अगदी हा चौकार आला त्या चेंडूवरती. या चेंडूला बॅटला ब्रेस झाला चेंडू. सागर पाटील आपण बघतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती आता सांगता होती. या अगदी जर पाहायला गेलं तर चेंडू किती बॉल आहेत, फुलटॉस चेंडू. त्या चेंडूवरती आता पूर्णपणे मी तर म्हणेन या ठिकाणी आता हवा घालवली आंबिवली टीमची कैरे टीमनं. अगदी चौकार आला चेंडूवरती आणि या चेंडूच्या मदतीनं टोटल धाबा 77चा पाठलाग करताना धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात त्या 34 वरती. 35 धाबा धावफलकावरती. हा पुनीत चौधरी यांना विनंती की आपण मुख्य मंचावरती या. शेवटचे आता 2 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू 42 धाबांची गरज. अगदी क्रिकेटमध्ये असा कोणताच फटका नाही की या फटक्यावरती तुम्ही विजय प्रस्थापित करू शकाल. IPL मध्ये 9 असतो पण आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये चक्काच म्हणजे सिक्सर तुम्हाला. आणि या ठिकाणी आपण बघतोय आता पूर्णपणे खिशात घातला हा सामना सिद्धू 11 कैरे टीमनं. आणि
अगदी आंबिवली टीम मात्र या ठिकाणी आता थोडीशी पराग्रस्त होतीये मैदानावरती. आपण बघतोय या ठिकाणी अतुल पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय सिद्धू पाटील यांच्या माध्यमातून. हा लवजी टीमच्या कर्णधारांना आयोजकांशी संपर्क करा. या ठिकाणी आपण बघतो अगदी हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो सिद्धू 11 कैरे टीमनं. अगदी कॉंग्रॅच्युलेशन टीम कैरे. हड लक आंबिवली करण घनसोलकरला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन मॅन आर्मी कोण असेल? अतुल पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याला आपण विनंती करू की आपण यावं आपलं बक्षीस घेण्यासाठी. अतुल पाटील यांना आपण विनंती करू की आपण या आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. या ठिकाणी सिद्धू पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अगदी 76 धाबांची पार्टनरशिप अतुल पाटील आणि सागर पाटील यांच्या माध्यमातून आपण बघितली. पण याच्या पुढच्या लढतीमध्ये मायक्रोफोनवरती येतील मयूर कांबळे सर. अगदी चांगली लढत होणार आहे. लवजी आणि एका बाजूला काटरंग